हाय गाईज, मी तुमची श्रू आणि आज आहे दुसरा दिवस कोकणातला आणि उद्या आहे अक्षय तृतीया आणि त्यामुळे आम्ही सगळं सामान जमा करत होतो कारण आमच्या मंदिरात आहे सत्यनारायणाची पूजा. सो मी गेली होती मंदिरामध्ये तसाच वेळ घालवायला. बॅकग्राऊंडला आवाज येतोय. इज कॉल्ड सुख, कोकणी सुख. अजित कडकडे फॉर एव्हर. मंदिरात मी एकटीच होती त्यामुळे थोडा वेळ बसली आणि टाईमपास केला. आणि हे मंदिर खरंच खूप जास्त शांत आहे, इथे जास्त कोणी येत नाही त्यामुळे. सो इथे मला आल्यावरती खूप जास्त चांगलं वाटतं आणि मी खूप जास्त वेळ इथेच बसलेली होती आणि इथेच टाईमपास करते. आणि माझा दिवस इथेच खूप जास्त चांगला गेला होता कारण की मी मंदिरामध्ये आली होती. कोकणातल्या माणसाचं आणि देवाचं नातं खूप जास्त घट्ट आहे, त्यामुळे प्रत्येक सण आणि प्रत्येक उत्सव आम्ही खूप जास्त मनापासून करतो. आणि त्यानंतर मी गेली होती नदीवरती. आमच्या गावात ही नदी आहे, ही गड नदी आहे ॲक्च्युअलमध्ये, जी एकच आहे आणि इथे खूप जास्त शांत वाटतं आणि मला तर खूप जास्त आवडतं ही जागा. तुमची पण फेवरेट जागा तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता कोकणामधली. आणि मी इथे खूप जास्त वेळ घालवल्यानंतर मी फायनली घरी गेले आणि घरी गेल्यावर माझ्या आवडत्या आंबोळ्या माझ्या मामीने माझ्यासाठी बनवल्या होत्या. सो कोकणात आल्यानंतर खूप काय काय पदार्थ खाणं हे माझ्यासाठी भाग्याचंच असतं. त्यानंतर उद्या आहे कार्यक्रम म्हणून मी मेहंदी काढली आणि अबोलीचा गजरा जो गावातल्या बायका नेहमीच कार्यक्रमाला बनवतात आणि सुरंगीच्या फुलाचा तर हे काय काय जणांनाच माहिती आहे. सो उद्या काय होतं हे नक्की बघूया. लाईक करा. बाय बाय गाईज.